खास बॅगेसाठी आणले नारा खास बॅगसाठी आणले तळवाडीमध्ये आता परत आव्हान गेला आणि आम्ही भांडायला करायला एवढ्या प्रेसवर भांडून जाणार जाऊ काय तुम्ही राहल्या थोडा थोडा हातभर हात पाय बाहेर गेला आऊटने आऊटने भांडण केलं त्याच्यामुळे आम्हाला परफेक्ट दिसायला ते निर्याला जरा बलून आण जरा निर्याला जरा बलून आण हा जरा बलून आण 9 नंबर तिला दिलं तर 2006 असं वाटते तुला वाटते ते माझं फ्रेंच तिकट ठेवून आले म्हणून ते वाटले तेच मी त्याची मैपागड आणि शिवणगे या दोन संघांच्या दरम्यान खेळवला जात असलेला हा स्पर्धेचा पहिला सामना. या ठिकाणी उत्तम अशी पकड शिवणगे संघाकडून मैपागड संघाचे 2 खेळाडू मैदानात शिवणगे संघाच्या खेळाडूची पकड करण्यासाठी यानंतर चढाईवरती मैपागड संघाचे खेळाडू स्पर्धेचा हा पहिला सामना. या पहिल्या सामन्यामध्ये खेळाडूंची चाचपणी करत असताना अतिशय शांतपणे या ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू थर्ड रेड डू ऑर डाय शिवणगे संघाचा खेळाडू चढाईवरती थर्ड रेडमध्ये तो गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि त्याची या ठिकाणी उत्तमरित्या पकड करण्यात आलेला आहे. सुपर टॅकल मैपागड संघाकडून सुपर टॅकल केलेले असून मैपागड संघाचा खेळाडू चढाईवरती आपल्या संघासाठी गुण घेण्याच्या प्रयत्नात मैदानामध्ये आणि त्याची पकड शिवणगे संघाकडून यशस्वी झालेले असून शिवणगे संघाने आपल्या गुणसंख्येमध्ये एका गुणाची वाढ केलेली आहे. यानंतर पुन्हा एकदा शिवणगे संघाचा खेळाडू चढाईवरती
मयपागड संघाचे 2 खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असून आणि या ठिकाणी पकडण्याच्या नादामध्ये मयपागड संघाचा 1 खेळाडू बाद झालेला आहे. अशा पद्धतीनं मयपागड संघाचा उरलेला हा शेवटचा खेळाडू चढाईवरती आपल्या संघासाठी गुण घेण्याचा प्रयत्न आणि चढाई शिवणगे संघाकडून मयपागड संघाचे 2 खेळाडू शिवणगे संघाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नात मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना आहे की त्यांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे. खेळाडूंच्यासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. शिवणगे संघाच्या खेळाडूने या ठिकाणी 1 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये परतून आता मयपागड संघाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नात मयपागड संघाचा खेळाडू चढाईवरती असून आपल्या संघासाठी तो गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि अशा तऱ्हेनं त्याची पकड झालेली असून मयपागड संघाचे सर्व खेळाडू बाजूले आहे. या ठिकाणी शिवणगे आणि मयपागड या 2 संघांच्या दरम्यान हा सेकंड शिल्लक असताना शिवणगे संघाचा खेळाडू चढाईवरती आणि मयपागड खेळाडूचे खेळाडू शिवणगे संघाच्या खेळाडूच्या पकडीसाठी प्रयत्न करत असताना सुरक्षितरित्या खेळामध्ये परतलेला आहे. आणि अशा तऱ्हेनं विरुद्ध हेब्बाळ या दोन्ही संघाने चंदगड आणि हेब्बाळ या 2 संघांच्या दरम्यान खेळवला जाणार आहे. त्यानंतर होणारा 3रा सामना बागेलगे विरुद्ध राजगोळी खुर्द. स्पर्धेचा 3रा सामना बागेलगे विरुद्ध राजगोळी खुर्द या दोन्ही संघांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. या ठिकाणी बोनस प्लस पॉइंट घेऊन मयपागड संघाचा खेळाडू मैदानात परतून दुसऱ्या हाफ मधील खेळाचे प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघाचे दाखवत असताना चढाईवरती शिवणगे संघाचा खेळाडू तो आपल्या संघासाठी गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आणि त्याने 1 गुणाची कमाई केलेली आहे. यानंतर मयपागड संघाचा खेळाडू मैदानामध्ये आपल्या संघासाठी गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि त्याची या ठिकाणी अशी पकड करण्यात आलेली असून शिवणगे संघाने 1 गुणाची कमाई केलेली आहे. मयपागड संघाचे 5 खेळाडू मैदानात आणि आपल्या संघासाठी गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवणगे संघाचा खेळाडू चढाईवरती असून त्याला पकडण्याच्या प्रयत्नात शिवणगे संघाचा सुद्धा खेळाडू आपल्या खेळाच्या गुणतक्त्यामध्ये वाढ करण्याच्या प्रयत्नात तो सुरक्षित आपल्या मैदानात परतलेला आहे. यानंतर मयपागड संघाचा खेळाडू चढाईवरती अतिशय उत्तम अशा पद्धतीचे खेळाचे प्रदर्शन दोन्ही संघ या ठिकाणी दाखवत असताना आपल्या अंगी असलेलं कौशल्य या कबड्डी खेळाच्या माध्यमातून लोकांच्या समोर प्रदर्शित करत असताना या दोन्ही संघाचे खेळाडू मॅटवरती खेळवल्या जात असलेल्या या 20 वर्षाखालील खेळाडूंच्या स्पर्धा आणि हे 20 वर्षाचे जे खेळाडू आहेत ते उद्याचे महाराष्ट्राचे तसेच आपल्या देशाचे कदाचित नेतृत्व करणारे सुद्धा खेळाडू असू शकतात आणि त्याचीच झलक या ठिकाणी दाखवत असताना 3rd रेडमध्ये शिवणगे संघाचा खेळाडू मयपागड संघाच्या मैदानामध्ये चढाई करता आणि 3rd रेडमध्ये तो गुण घेऊन सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असलेला दिसतो आणि त्याची या ठिकाणी
पकड करण्यात आलेली आहे. थर्ड रेड मध्ये त्याची पकड करण्यात आलेली असून मैपागड संघाने सुद्धा 1 गुणाची कमाई केलेली आहे. पुन्हा एकदा मैपागड संघाचा खेळाडू थर्ड रेड मध्ये आणि रायडर आउट या ठिकाणी झालेला असून शिवणगे संघासाठी 1 गुण. यानंतर मैपागड संघाने शिवणगे संघाचा 1 खेळाडू पकडलेला आहे. अशा तऱ्हेनं मैपागड संघाने सुद्धा 1 गुणाची कमाई केलेली आहे. या ठिकाणी टाइम ताबडतोब मैदानामध्ये उतरायचा आहे. या पहिल्या सामन्याच्या समाप्तीनंतर दुसऱ्या हाफमध्ये शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना मैपागड संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी गुण घेण्याच्या प्रयत्नात आपल्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना तो सुरक्षित आपल्या मैदानामध्ये उतरलेला आहे. यानंतर शिवणगे संघाचा खेळाडू मैपागड संघाच्या मैदानामध्ये आपल्या संघासाठी गुण घेण्याच्या प्रयत्नात आणि अशा पद्धतीनं तो 1 गुण घेऊन सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परतलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्या संघासाठी त्यानं 1 गुण घेऊन आपल्या गुणतत्त्वामध्ये वाढ केलेली आहे. यानंतर मैपागड संघाचे खेळाडू आपल्या संघासाठी गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये शिवणगे संघाचा खेळाडू आणि त्याची पकड करण्याच्या प्रयत्नामध्ये मैपागड संघाचे 2 गडी त्याने टिपलेले आहे. 3 गडी त्याने टिपलेले आहेत. अशा पद्धतीने सुपर रेड करून शिवणगे संघाचा खेळाडू आपल्या मैदानावर उतरलेला आहे. यानंतर मैपागड संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी या ठिकाणी तो गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेला आहे. अशा पद्धतीने शिवणगे संघ आपल्या उत्तम अशा खेळाचे या ठिकाणी प्रदर्शित घडवत असून आपल्या गुणतत्त्यामध्ये ते गुणाची कमाई करत आहे आणि या ठिकाणी ते या सामन्यामध्ये आघाडीवर आहे. अतिशय सावध अशा पद्धतीचा खेळ शिवणगे संघाकडून आणि या ठिकाणी टाइम आउट घेण्यात आलेला आहे. असे खेळाचे प्रदर्शन हे दोन्ही संघ दाखवत असताना शिवणगे संघाकडे काही गुणांची कमाई आहे आणि ती जी आघाडी आहे ती मोडण्याच्या प्रयत्नात मैपागड संघाचे खेळाडू सामन्याचे काही सेकंद शिल्लक आणि आपल्या संघाकडे मोठी आघाडी असल्या कारणानं शिवणगे संघ या ठिकाणी सावध खेळाचे प्रदर्शन करत असताना आणि मैपागड संघाकडून त्याची पकड करण्यात आलेली आहे. ऍक्शन बघ. सामन्याचे अगदी काही सेकंड शिल्लक असताना शिवणगे संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी रेडर आउट आणि अशा पद्धतीने मैपागड संघाने 1 गुणाची कमाई केलेली आहे. शेवटचे काही सेकंड शिल्लक असल्यामुळे सराईमध्ये गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये मैपागड संघाचे खेळाडू अतिशय जलदपणे आपल्या काय विषय आणि अशा पद्धतीने शिवणगे संघाचे खेळाडू या ठिकाणी बाद झाले असून मैपागड संघाचे खेळाडू गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये 2च खेळाडू शिल्लक आहेत आणि अशा पद्धतीने त्याने 1 गुणाची कमाई करून तो आपल्या मैदानामध्ये परतलेला आहे. यानंतर